गोलाकार त्या चिंचाच्या झाडावर भूत अटके आहे म्हणते. अरे गणे भूत बीत असं काही नसतं. अरे चला चला. किती चिंच आहे रे गण्या. मोजते मोजते अंधार पड जाएगा इतना है रे. चला एका दगडात दोन पक्षी मार. नाही नाही नाही, एका दगडात दोन चिंच मार. चला पाठा चिंच. दीदी याच्यातच ही कोण पोरगी? हाय गॉड हाय राम. अरे आता तर पप्प्याला भूताने झपटलंय. पप्प्याचं तर आता काही खरं नाही. चल त्याच्या मम्मीला सांगू. हे कोण बाय आहे भैया? पोरगी आहे भूताची आई पप्प्याने भूताला झपाटलंय. नाही नाही नाही, भूताने पप्प्याला झपाटलंय. अरे पुट्टर हो, जरा नीट सांगा. अहो काकू, पप्पीने तेवढे चिंचा खाल्ल्या आणि तो चक्कर येऊन बेशुद्ध झाला. अरे देवा, आता काय करू? मुर्द्याला म्हणलेलं कुठं जाऊ नको. दीदी आली दीदी. हो या कोण आहे? हो या ह्याला बसा बरं. बसतच नाही उभं राहायचं. सोनू आली. हॅलो. काय झालं लक्ष्मी? अगं राधाबाई, पप्प्याला भूताने झपटलं. अगं लक्ष्मी, कशाला टेन्शन घेतेस? माळावरचा बाबाच्या मुठ्यात कसला मी भूत उतरितो. बरं झालं बाई, चला पप्प्याला घेऊन जाऊ. चला. इकडे इकडे. हॅलो. ओम ह्लीम क्लीम चामुंडा भिस्से. ओम ह्लीम क्लीम चामुंडा भिस्से. मी बाबा चमत्कार कसला पण चमत्कार करू शकतो. सगळे भूत मला घाबरतात. बाबा बाबा, गिराईक आलाय. गिराईक आलाय? पाठवा आतमध्ये. चला आतमध्ये. बाबा दया करा, मदत करा. काय झालं बालिके? या पोराला भूताने झपाटलं. सोनू किती भारी बोललाय गं. ओम ह्लीम क्लीम चामुंडा भिस्से. याने वडाची चिंचा खाल्लं काय? बाबा तुम्ही तांतरी आम्ही आहात, तुम्हाला तर सगळं माहितीये. ओम ह्लीम क्लीम चामुंडा भिस्से. ह्याचं भूत जरा डेंजरच आहे. थोडा खर्च करावा लागेल. किती खर्च करावा लागेल? 10,000 आणि 1 कुकड. चालेल बाबा, फक्त या पोराला लवकर बरं करा. मीठ लागलं ना? मी ह्याला अंगारा लावला आहे. सकाळपर्यंत बरं वाटेल याला. खूप उपकार झाले बाबा. उपकाराचं राहू दे, पण 10,000 आणि 1 कुकड तेवढं पाठवून दे मला. बरं बाबा. काय झालं लक्ष्मी? कसं वाटतंय पप्प्याला आता? काही खरं नाही बाई, पप्प्याचा ताप तर वाढतच चाललाय. अगं लक्ष्मी, त्या बाबाच्या नादी नव्हतं लागायला पाहिजे. तो बाबा भोंदू आहे. त्याने आतापर्यंत 5 खून केले अशी पेपरात बातमी आली. आता काय करायचं? काय होईल माझ्या पोराचं? कशाला टेन्शन घेतेस? शेजारच्या गावात एक चांगल्या डॉक्टरीन बाई आला, त्या तुझ्या पप्प्याला लगेच बरं करतील. बरं झालं बाई, चला त्यांच्याकडे घेऊन जाऊ. चला. बसा बसा, लवकर बोला डॉक्टर.
बापीश हे पहा आलेच डॉक्टर. मॅडम माझ्या पोराला काय झाले? मॅडम माझ्या पोराला काय झालंय बघा ना. बघते, धीर धरा, काही नाही होणार त्याला. हा करा. काही नाही, नॉर्मल बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. मी गोळ्या लिहून देते, त्या वेळेवर द्या. नक्की ना मॅडम? तो चमत्कारी बाबा पण तसाच बोलला होता. अहो बाई, तुम्ही पण लागल्या का त्या बाबाच्या नादाला? त्याला पोलीस कधीही अटक करतील. त्याने 5 खून केलेत अशी पेपरात बातमी आली आहे. आता काय करायचं? काय होईल माझ्या पोराचं? काळजी नसावी, डॉक्टरच कोणताही आजार बरा करू शकतो. तुम्ही निश्चिंत राहा. अगो बाबू, बघे बघे, अहो उठानी बातमी वाचा. काय झालं लगे? अहो आडनाव बघे, पण तुम्हीच काहीच बघत नाही, नुसता झोपा काढतात. मीच वाचून दाखवतो तुम्हाला पेपरातली बातमी. बाबा चमत्काराचे 5 बळी. अहो मग बुमराला किती बळी मिळाले? अहो बघे, जिकडं तिकडं तुमचं क्रिकेट प्रेम. 5 बळी म्हणजे बाबा चमत्कारांनी 5 खून केले. बाबो, त्याला अटक करण्याचे आपल्या साहेबांनी वॉरंट काढले. चला तर त्याला पकडून, नाही तर पळून जाईल लपाट. चला. कोणीतरी म्हणूनच ठेवलं आहे. काय म्हणणं आहे? म्हणून तिकडं आपली ड्युटी करूया. आजचे काय नियोजन? एखादा मासा गळाला लागला का? नाही. तुम्ही आज कस काय आला? पोलिसांना कोणाच्या परवानगीची गरज नसते. आज तुझा खेळ संपला बाबा चमत्कार. आमच्याच गळ्याला मोठा मासा लागलाय आज. हा हा हा. बघे, नुसता बघतायच काय? पकडा. पकडतो ढगे. अहो बघे, मला नाही, त्या बाबा चमत्काराला पकडा. बरोबर. बघितलं ना मंडळी, आजही आपला माणूस कसा अंधश्रद्धाच्या विळख्यात अडकलेला आहे. श्रद्धा पाहिजेच, पण अंधश्रद्धा नको. आज विज्ञान व मेडिकल सायन्स इतके पुढे गेले आहे की अशक्यप्राय वाटणारे आजार देखील दवाखान्यात योग्य उपचाराने बरे होतात. एवढे एकच सांगेन की भगत, भोंदू बाबा